जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। टोकी ग्रामपंचायतीत पेसा कायद्यांचे उल्लंघन, आदिवासी युवा सेना व बिसा फायटर संघटनेचे निवेदन। शहादा तालुक्यातील टोकी ग्रामपंचायतीत ग्रामसभा न घेता पेसा समितीतील सदस्यांना वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आदिवासी युवा सेना संघटना व बिसा फायटर संघटना यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। निवेदनानुसार ग्रामसेवक संतोष सुरतसिंग गिरासे व सरपंच यांनी पेसा कायदा 1996 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून ग्रामसभेची मंजुरी न घेता पेसा समितीचे सदस्यांना वगळले, त्यामुळे ग्रामसभेचे अधिकार डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच पेसा निधीच्या खर्चांबाबत ग्रामसभेला कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने निधीच्या वापरण्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे संबंधित कालावधीतील पेसा निधीचे विशेष लेखापरीक्षण ऑडिट करून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आदिवासी युवा सेना व बिसा फायटर संघटनेने संबंधित ग्रामसेवक व सरपंच व जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच आदिवासी समाजाचे घटनात्मक व कायदेशीर अधिकार जाणीवपूर्वक हिरावून घेतल्याचे निष्पन्न झाल्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संघटनांनी केली असून आता जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आदिवासी समाजाचा आवाज, हक, न्याय आणि संघर्षासाठी। जय जोहार जय आदिवासी, आपके जय जय संविधान।